हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मस्त फिरून आलो आहे, आता बॅक टू रुटीन. इकडे बनवलं आहे माझा नाश्ता, कॅटला सोडून आली आणि मार्केटमध्ये गेली ना तर असा खर्च होतो खरोखर. आणि आज आहे काय थर्सडे मार्केट, पण मी माझा नाश्ता बनवून घेते. ॲक्च्युली मला बनवायचं होतं माहिती आहे काय, मशरूम ठेवले होते, ते मशरूम टोस्ट करायचं होतं. विचार करा काय रोज मशरूम खाते, पण खरंच खूप टेस्टी लागतं. पण आता जास्त टाईम नाही, मला कपडे वगैरे पण सुकवायचे आहेत, कामं आहे, शेवंत्र आहे डाळ भात. आणि काल येता मस्त बांगडे आणि बोंबील घेतलेले मलाडवरूनच, तर बोंबील तर मॅरिनेट करून ठेवले, ते नंतर फ्राय करेन. आता माझ्यासाठी अंडा बनवून घेते. आणि माझं ते हे मिठाचं वरचं झाकणच त्या दिवशी पडलं, ते तुटलं. आता मी बघत होती पण नाही भेटलं मला, आणि जास्त पुढे गेली नाही आहे. आणि ॲक्च्युली हेअर वॉश करायचं, हेअर पहिला मला तेल लावायचं, कारण केस खूप खूप जास्त खराब झाली आहेत. पसीनाने पाठ माझी पूर्ण भरले, इतकी गरमी होते, इतकी गरमी. बनवला माझा नाश्ता, तर खाऊन घेते. आणि आज काय मार्केटमधून आणले ते पण दाखवते. पहिला माझा नाश्ता करून घेते. आपल्या 12:30 माझा झाला आहे नाश्ता, आणि मस्त आम्ही एन्जॉय करून आलो आहे. आणि आता अजून एक रिसॉर्ट बघितला आहे, तो पण खूप छान आहे, तिकडे पण जायचं होतं, पण तो एकदम फुल होता, सो नेक्स्ट टाईम जाऊ. आणि आता इकडे आम्ही गेलो होतो, तो B3 होता, पण तिकडचं ना सर्विस बरोबर नव्हती, पण रिसॉर्ट होता छान. आणि आता मी मार्केटमधून दाखवते काय काय आणलं. लास्ट टाईम ना हाच कुर्ता वेअर केलेला, थर्सडे एक चीज क्यूब्स घेतले आहेत, डिस्काउंट असतो, काय माहिती आता कशी क्वालिटी याची, गोचच आहे तसं तर. हे स्लाईस घेतले आणि मस्त हे सॉस घेतले, रेड चिली सोया सॉस वगैरे. आणि माझ्याकडे जे आहे ते बॉटलमध्ये ते फेकून टाकणार आहे. तर हे घेतलं, चिकन पण घेतलं आहे. आणि माझ्या बुब्बूला. आणि आता बस झालं, भरपूर झाले ड्रेसेस. तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. हे 2 ड्रेसेस घेतले. काय माहिती ती घाण लगेच करते, काय नाही काय खाऊन, आणि पिण्याचे डाग वगैरे म्हणून पटकन घाण होतात. तर आता हे 2 छान मला भेटले आहेत. आता बस झालं, मी बोलली बस. तिकडे त्या म्हणजे त्या साईडला गेलं ना की काही नाही काय चालूच असतं. आणि काय नाही, हे चीज वगैरे घेतलं, ॲक्च्युली चीज पण संपलं होतं, तर मी चला आता घेते. आणि डिस्काउंट गॅस चालू नाही केला, डिस्काउंट ठेवतात त्याच्यामध्ये. जसं आता किती 350चं ते चीज स्लाईज आहे, तर 200ला भेटले. चीज क्यूब्स पण घेतलं आहे, आणि सॉस घेतात. तर सॉसचे बॉटल्स वगैरे ते मी फेकून टाकणार आहे, वाटतं जुने झाले असतील, जास्त काय बनवत नाही ना त्याच्यामुळे. आणि मला करायचं होतं माहिती आहे, हेड मसाज करायचं होतं खरोबर. बघते आता, नंतर गेली तर जाईन. कपडे सुकवायचे, काल कपडे धुवून ठेवले, बापरे ओले होते ना, मग ते जास्तच वास येतो, म्हणून बोलले पहिला धुवून ठेवते, धुवून काढते रात्री पाणी आलं तर. आणि आता सुकवायची कामं करते, सुकवायला लागेल आता पहिला मला. झोपलं आहे, माझी कामं करून घेते, कारण कॅटूचा पण टाईम कधी होईल माहिती नाही पडणार. तिला पण मस्त अंघोळ वगैरे करूनच पाठवलं आहे, चांगली मस्त फ्रेंड झाली. आणि मी आपला बाजार फिरते, पण पुढं जास्त पुढे नाही गेली, कारण का माहिती इतक्या पर्सेंट नाही, मला कंटाळा बघितलं असेल, बापरे बाप, कधी घरी जाते असं झालं. मला जे पाहिजे होतं ते भेटलं आहे. आणि ओरेगॅनो वगैरे पण घेऊन आली, कारण मला खरंच मशरूम टोस्ट एकदम हे झालं आहे, म्हणजे बोला एकदम टेस्ट लागली आहे. आता जोपर्यंत मन भरत आहे ना, तोपर्यंत माझं चालूच राहणार आहे, असं आहे. चलो, तर म्हणजे कॉफी बनवून घेते जरा, आणि 12:30 वाजले, बसते जरा 15-20 मिनटं, आणि लागते कामाला. वाजल्यात 1 झालं माझे कपडे वगैरे सुकवून, आणि जाते मी मस्त हेड मसाज करून येते, कारण मग तिथूनच कॅटला पण घ्यायला जाईन. वाजल्यात 1, पटकन पळते, कचरा वगैरे पण फेकायचं. हां,
केसांचा हेड मसाज करते. केस ना पूर्ण खराब झाले रिसॉर्टच्या पाण्याने. नाही तर मी विचार करते पहिला ऑइल लावणार त्याच्यानंतर मग सोडणार. हां अशी झाली आहेत. हेअर स्पा नको आता. हेड मसाज ठीक आहे. ऑइल लावून मस्त. कोकोनट ऑइलच आहे ना. हां आली आहे माझ्या कॅटूला घेऊन. झालं माझा पण हेड मसाज. जातो आता पटकन घरी. आणि तिला दिलं बडीशेप घेऊन. दाखव काय आहे तिला मम्माने. बापरे काम करायला घेतलं. आणि हे मी चॉपिंग बोर्ड ऑर्डर केलेलं कारण ते आता वुडनचं ना आता फेकणार आहे. ते उगाचच घेतलं. खराब क्वालिटी होती त्याची ती. आणि असं झालं आहे म्हणजे मला फेकायचंच होतं. तर मी आता स्टीलचं ऑर्डर केलं आहे. तर ते लगेच आलं. मेशोवरून ऑर्डर केलेलं आहे. पूर्ण खराब झालं आहे. तर ते आलं आहे बरोबर आहे साईज पण. नंतर ओपन करते. कामं चालू आहेत माझी. जेवण वगैरे मस्त झालं आहे. तेच बोंबील वगैरे फ्राय केलेलं. बांगडासुद्धा घेतलेला येता मस्त. तर आता ॲलीसाठी राईस चढवते. आता तो असंच गेला आहे. माहिती नाही आता कधी येईल. आणि इकडे कॅटू पण आहे माझी. आणि कॅटू काय करते तिला असं वाटतं की आई आई करते ती मगासपासून. 2 दिवस आईला भेटली नाही आहे. आणि आता कोण नॉक आता त्यांनी नॉक केलं ना त्याला. तिला वाटलं आई मम्मी आली काय. तर आई आई करते. मम्मा उद्या येणार आई. ओके हा शनू करून घेते. शांत बसले तर माझी कामं करून घेते. मस्त ह्याच्यामध्ये 10 गुण्या चांगल्या. ह्याची हालत अशी झालेली. आणि माझ्याकडे अजून एक आहे चॉपिंग बोर्ड पण तो खूपच मोठा आहे. हा इतका मोठा आहे. ठेवू शकतो इथे. चलो कितीला पडला. 250. A few moments later. इकडे मस्त झाले मी फ्रेश. आणि मम्मीने त्या दिवशी करंजी आणि हे दिलेलं ना मोदक ते काढून ठेवल्यानंतर गरम करते ओव्हनमध्ये. भात ठेवलाय. कॅटूला अजून झोप नाही. त्याने दाखवते ती काय करते. हां तिने हिरव्या बांगड्या घातला नाही कपडमधून माझ्या ड्रॉवरमधून काढून. आणि काय करते तिला माहिती आहे मम्मी घालते ना तर आई आई करते. काय घातलंयस. कोण घालतं ते. मम्मा काही हां बोलते. फोन लांब पकड आणि फोन ठेव आता. बस झालं प्लीज. 5 वाजलेत 5. कॅटूला काय झोप नाहीत बाबा. मम्मा आता आराम करते आणि तू पण आराम कर. ठीक आहे निन्नी करायची. चल निन्नी नहीं आ रही है कॅटू को. हाँ डॅडाला कॉल केला व्हिडिओ कॉल. आणि डॅडू काय बोलला. खाली या रेडी होऊन. 5:30 वाजता वाजलाय. पहिला मला बघू दे पाऊस वगैरे. अरे पाऊस कधी अचानक चालू होतो ना समजत नाही यार. आणि या मॅडमला आता जायचंय खाली. डॅडू नाही ना तिथं सतवायला. तो असतो तो त्याला सतवत राहते. बापरे माझ्या इकडे राईस होत होता यार. आता ॲलेक्सने फोन म्हणजे केस मी ॲक्च्युली घेणार होती हेअर ड्रायर पण मला काहीच यूज नाही करायचं. माझ्या केसांवर बस झाला. म्हणजे ज्याच्याने माझा हेअरफॉल अजून जास्त वाढेल म्हणून मी नाही घेतलं आहे. ॲक्च्युली मी कधी यूज पण नाही केला हेअर ड्रायर. मी अशीच केस सुकवते. तर आता रेडी होते आणि आम्ही जातो खाली. बघू डॅडू आपल्याला कुठे घेऊन जातो. मम्मा तुझे कपडे तुला मी दाखवले नाही ना कपडे. चला आता मी ते नवीन कपडे घेतले ना तेच कॅटूला वेअर करते. आणि आम्ही आता रेडी होऊन भेटतो. कुठे जाते तू.
अच्छा लिपस्टिक दाखवते म्हणे लिपस्टिक लावलं तर तिला पण लावायचे. आणि तू आता कुठे जाते पहिला सांग. कुठे बाय. मग मला कशी करून दाखवलंस. करून दाखव. अरे बाय. डॅडूला कॉल केला. बाईक वॉश करतोय. टाइम लागेल. रेडी होऊन आम्ही बसलोय ना. आम्हाला फक्त बोलायची देरी असते ना बुब्बू. कॅटूला पण आणि मला पण. मम्मा काय मम्मा. आणि गरम भरपूर होतोय. खूप खूप गरम होते. बापरे केस तर सोडले खाली. काय गाल ड्रेस दाखव पहिला तुझा ना. किती क्यूट वाटतंय. तो थोडासा मोठा आहे पण मी ऑल्टर करेन. छान आहे पण. टॉयज आहे ना हातात. काय आहे. जरली हेल्मेट परत मला यावं लागले यार. शिट बापरे. ॲलिस घेऊन चालला आम्हाला माही. क्या ये गर्मी यार. शी परेशान हो गई हूँ मैं. दमवलंय मला त्याने. दमवलंय. ये हवा है फिर भी इतना गरम हो रहा है यार. शी बॅग नाही घेतली आहे. आता ही बॅग कॅरी करणार आहे. त्याच्यामध्ये सर्व टाकून ठेवले. छत्री वगैरे सगळं. चलो वाव. आलोय आम्ही त्या बेकरीमध्ये. काय खाणार कॅटू तू बोल. अच्छा उसने पेस्ट्री देखा ना. चिकन सैंडविच. ये वाला चिकन. हाँ ये खाना है क्या. ये क्या ऑर्डर किया है. वो वेज है. और ये दोनों सेम है. हाँ एक स्पाइसी और एक पैकेट देना. एक कटलेट करना और ये पैकेट. मटन है. मटन है ना ये. हाँ हाँ एक मटन. हाँ खाने में ये खाने. चिकन में तो मटन. क्या चिकन में भी है. नहीं मटन लेना. तू खा ना मटन में. और तो कुछ खाना. नहीं बस हो गया. पहले वो खाते. नेक्स्ट टाइम आएंगे ना अपन तो ये इसमें ट्राई करेंगे. सैंडविच ना. तो अभी क्या देखूं क्या क्या लिए हैं. बाबा ये लड़की को देखो. ये लड़की को देखो. हाँ काय घे तू. मटन पोटैटो चॉप्स. आणि कॅटू काय खाते हैं. वो स्पाइसी है. ये खाने देना. ये स्पाइसी है. सब लेकर आई हूँ मैं. खूब टेस्टी है. छाता भी डाल सॉस दिया. नहीं थे. शेजवान सॉस है. नाटक देख उसका. तू खा रहा है वो मटन चॉप्स है ना. त्याचा टेस्ट केलं मस्त लागतं. नाम क्या था इसका.
जिमी बॉय बेकरी. तू काय करते? कॅटूला नेमकी आली आहे. आम्ही पोचलोय रेक्लेमेशनला. माउंट पेरी जाना आहे ना. आता जातोय माउंट पेरीला. हाँ लेकिन आलो आम्ही घरी आणि काय ते पॅटीस वगैरेच खायचं होतं. ॲलेक्सला खायचं होतं पण त्यालाच आवडलं नाही. मी तर खाल्लंय, होतं ठीक. तर आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहे. काय काय रोल आहे, सँडविचेस आहे, पेस्ट्रीज वगैरे सर्व काय होतं. आणि कॅटू बाईकवर झोपून गेली म्हणून डायरेक्ट आता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. आणि तिकडे बनते चिकन, परत चिकन खरडा बनतो आहे. आणि आज पुन्हा एकदम चॉप करून टाकलं आहे अद्रक लसूण वगैरे. फ्रेंच फ्राईज इकडे काय बनवलं आहे? फ्रेंच फ्राईज बनवलं आहे कॅटू. डॅडाने बनवलं का मम्माने बनवलं? डॅडाने बनवलं बोलते. आली आणि मग ते चिकन बनवते. त्यात मला दाल पण ठेवायची आहे. आणि तिकडे छोटी बेकरी होती ना, तिथून घेतलं एक टोस्ट घेतलं, ब्रेड घेतलं, ब्राऊन ब्रेड. आणि काय घेतलं मम्मा आपण ते? आणि बटर केक घेतलाय. हां, ते टोस्टचं पॅकेज ना सर्वजण घेत होते, तर मी पण बोलली चल मी पण एक घेते. मावा टोस्ट आहे, तुटले आहेत काय. आणि हे ब्राऊन ब्रेड घेतलंय. डेट तर बघितली नाही मी. 10/8 आहे, अजून 3-4 दिवस. आणि हे बटर केक. बेकरी होती माहीमला, तर असंच कुठे पण असेल तर आम्ही जातो खायला आणि रील्स वगैरे बघतो. तर नाही, हे तर ॲलेक्सने बाईक घ्यायला गेलेला ना, तेव्हा बुक करायला गेलेलं, त्याच्या बाजूलाच ही बेकरी होती. तेव्हा त्याने बघितलेलं. आणि लास्ट टाइम आम्ही गेलेलो ना, तेव्हा ती बंद होती. मग परत चालू झाली वाटतं. मग तो बोला चला आता आपण जाऊया तिकडे. मग तिकडे जाऊन आलो. आणि होतं आता चिकन नाही झालं, चिकन वगैरे झालं, फक्त आता मला डाळ ठेवायची. आणि माहिती आहे काय झालं, कॅटू झोपलेली बाईकवरती आणि तिलाशी मी घेत होती ना, वन साईड करत होती, तर तिच्यानं वॉच ते हेच निघालं, वरचंच निघालं. आणि घरी येऊन तिचं लक्ष पण गेलं. बरोबर बघते आणि डॅडाला दाखवते, डॅड ना. तर मी बोलली अरे यार शिट, ते वरचंच पडलं माहिती आहे, शिट. आणि कॅटूने बरोबर बघितलं, पण कसं लक्ष गेलं तिचं. मला वाटलं हिचं एवढं लक्ष राहणार नाही, पण बघितलं बरोबर. जायचं ना उद्या स्कूलला. आणि ब्लॉग एडिटच करत बसलेली, जरा टाईम लागतो. हे बघा माझ्या कार्टूनला. आणि सबस्क्रायबर पण वाढतात आहे, सबस्क्राईब करतात आहे, तर थँक्यू सो मच. सर्वांना थँक्यू बोल पहिला. हां, सर्वांना थँक्यू बोल. थँक्यू. अजून करा, सबस्क्राईब करा अजून. तर काय नाही, आता मी इकडे ब्लॉग एंड करते. काय करते कॅटू? कॅटूची मस्ती तर काय करते? बस मम्मा. इकडे ब्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्रायबर बघून मला खूप छान वाटतं आहे, सर्व सबस्क्राईब करतात आहे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय कर लवकर, इकडे ये. नाही तू बाय करायला लवकर ये. बाय कर लवकर. बाय कर शनू. ए